छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक अनपेक्षित प्रकार समोर आला आहे। मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी आवश्यक असलेली व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने भाजप नगरसेवक आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला। मतदान प्रक्रियेदरम्यान विविध मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। लोकशाहीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला सुलभ सुविधा मिळणं आवश्यक असताना अशा प्रकारची घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेषतः दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले असतात, मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावर या सुविधा नसल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 31 उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे। अशा परिस्थितीत मतदान केंद्रावरील या घटनेमुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे। प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं जातं का आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी कोणती पाऊल उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मतदान प्रक्रियेत सुविधा आणि पारदर्शकता हे लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ मानले जातात, त्यामुळे या घटनांची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे। तुम्हाला काय वाटतं? मतदान केंद्रावरील सुविधांबाबत प्रशासन अधिक जबाबदार असायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।